हाय, जय आदिवासी सर्वांना. 31 डिसेंबर होता आज, म्हणून आज प्लॅन होता छानसा मेनू बनवायचा. तर गाजर किसून घेतले, पालक शिजवून घेतले आणि पालक पनीरची भाजी बनवायला घेतली होती. त्यात पालकची पेस्ट ॲड करून घेतली आणि पनीर फ्राय करून त्याच्यात पनीर पण ॲड करून घेतले आणि वरून भाजीला लसूण आणि मिरचीचा तडका देऊन घेतला. साईडला आपली ही भाजी होती, तोपर्यंत दुसऱ्या साईडला गाजरचा हलवा बनवायला टाकलेला होता. त्याचं छान असं पाणी आटून गेल्यानंतर त्याच्यात दूध आणि साखर टाकलेली होती आणि दुसरीकडे मी दूध, दही, बेकिंग पावडर आणि मीठ, तेल टाकून पीठ मळायला घेतलेलं होतं. नान बनवण्यासाठी मैदा आणि गव्हाचं पीठ टाकून छान असं पीठ मळून घेतलं आणि त्याला रेस्ट करायला ठेवलं 10 मिनिट. 10 मिनिट रेस्ट झाल्यावर ते लाटायला घेतले होते. छोटासा असा पेढा घेऊन लांब लांब नान लाटून घेतले आणि त्याच्यावर तीळ चिपकवून, कोथिंबीर चिपकवून एका साईडने पाणी लावून त्याला तव्यावर टाकून आणि त्याच्या फ्रंट साईडला गॅसवर छान असे भाजून घेतले तेल तूप लावून आणि मुलांना खायला दिले. मुलांना तर अशा नवीन नवीन डिश बनवून खाऊ घातल्या तर त्यांना खूपच आवडतं आणि ते छान जेवण करतात आणि ते बघून आपल्याला पण आनंद मिळतो. आपल्याला तेच चांगलं वाटतं. आपले मुलं पोट भरून जेवले तर. मग जेवण झालं आमचं सर्वांचं आणि नंतर आम्ही शेकोटीजवळ गेलो बसायला बाहेर. थोडा वेळ बसलो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दीक्षा वाघे आयडीला फॉलो करून घ्या.